नमस्कार. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस BCom भाग 2च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण भारतीय रिझर्व्ह बँकेची पतनियंत्रणाची साधनं या संदर्भात चर्चा करत होतो आणि त्यामध्ये संख्यात्मक साधनं आणि गुणात्मक साधनं या दोन पतसाधनांच्या माध्यमातून भारतीय रिझर्व्ह बँक कशा पद्धतीनं भारतामध्ये देशातील पतपुरवठ्याचं नियोजन करते, नियंत्रण करते या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आज आपण या भारतीय रिझर्व्ह बँकेनं जे पतनियंत्रणाचं धोरण स्वीकारलेलं आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि देशाचा आर्थिक विकास आणि देशातील भाववाढ याच्यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी आपलं पतनियंत्रणाचं धोरण आणि पतधोरण किंवा चलनविषयक धोरण रिझर्व्ह बँक राबवत आलेली आहे. तर या चलनविषयक धोरणाचा आर्थिक विकास आणि चलनविषयक धोरण यांचा कसा मेळ या रिझर्व्ह बँकेनं घातलेला आहे आणि त्यातून देशाचा आर्थिक विकास कशा पद्धतीनं ही रिझर्व्ह बँक करत आहे या संदर्भात आपल्याला या लेक्चरमध्ये चर्चा करता येणार आहे. तर त्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या या चलनविषयक धोरणाचा आणि आर्थिक विकासाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला रिझर्व्ह बँकेच्या या चलनविषयक धोरणाचा सर्वात चांगला परिणाम होतो तो म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या पुरवठा आणि मागणी यांच्यामध्ये समतोल राहतो आणि देशातली वस्तू आणि सेवांची जी किंमत पातळी आहे ती किंमत पातळी स्थिर राहते. अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेला या वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये प्रचंड प्रमाणात चढ उतार होत असतात त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये अस्थिरतेची स्थिती निर्माण होते आणि त्यामुळं देशातील अर्थव्यवस्था स्थिर राहून आर्थिक विकास जर चांगल्या पद्धतीनं व्हायचा असेल तर देशामध्ये वस्तू आणि सेवांची किंमत पातळी ही स्थिर राहायला पाहिजे. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक पतचलनविषयक धोरणामुळं या किंमत पातळीमध्ये स्थिरता राखण्याचं धोरण रिझर्व्ह बँकेनं सातत्यानं राखलेलं आहे आणि त्यामुळं देशामध्ये भाववाढ होणार नाही, चलनवाढ होणार नाही आणि वस्तू आणि सेवांच्या किमती या अनावश्यकपणे वाढणार नाहीत याची काळजी चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक आपल्याला घेत असलेली दिसून येते. त्यानंतर दुसरं त्यातला मुद्दा आपल्याला घेता येईल तो म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणामुळे देशाचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. कुठल्याही देशाचा आर्थिक विकास व्हायचा असेल तर त्यामध्ये औद्योगिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणं आवश्यक आहे आणि औद्योगिक विकास व्हायचा असेल तर उद्योग क्षेत्रामध्ये आवश्यक असणारं जे भांडवल आहे ते मोठ्या प्रमाणात या औद्योगिक क्षेत्राला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणं आणि योग्य व्याजदरानं उपलब्ध होणं आवश्यक आहे. चलनविषयक धोरण रिझर्व्ह बँक आखत असताना या औद्योगिक विकासाला पोषक असं चलनविषयक धोरण रिझर्व्ह बँकेनं आजपर्यंत आखलेलं आहे आणि त्यामुळं रिझर्व्ह बँकेच्या या चलनविषयक धोरणामुळं त्या ठिकाणी देशाचा औद्योगिक विकास चांगल्या पद्धतीनं आपल्याला झालेला दिसून येतो. त्यासाठी आवश्यक असणारा पतपुरवठा रिझर्व्ह बँकेनं सातत्यानं योग्य प्रकारे होईल, योग्य व्याजदरानं होईल या दृष्टीनं हे चलनविषयक धोरण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि त्यातून औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देऊन देशाचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात होईल या दृष्टीनं रिझर्व्ह बँकेनं आपलं हे धोरण त्या ठिकाणी राबवलेलं दिसून येतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या चलनविषयक धोरणाचं आहे ते म्हणजे या चलनविषयक धोरणामुळं सातत्यानं अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणुकीमध्ये वाढ होईल या दृष्टीनं रिझर्व्ह बँकेनं हे आपलं धोरण आखलेलं आहे की लोकांना अनावश्यकपणे भाववाढ बाजारपेठेमध्ये होऊ नये, लोकांची अनावश्यकपणे त्या ठिकाणी ज्या किमतीच्या चलनवाढीच्यामुळं जी महागाई वाढते त्या महागाईपासून लोकांचं संरक्षण व्हावं अशा दृष्टीनं रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आखत असल्यामुळं आपोआपच लोकांच्या खर्चामध्ये बचत होते आणि खर्चामध्ये बचत झाल्यामुळं जो पैसा शिल्लक राहतो तो पैसा बचत रूपानं बँकांच्यामध्ये येतो आणि त्या बचत रूपानं आलेल्या बँकांच्या या पैशामुळं मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीमध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते आणि त्यामुळं या रिझर्व्ह बँकेचं हे जे चलनविषयक धोरण आहे या चलनविषयक धोरणाचा उपयोग लोकांची बचत वाढावी आणि त्याचबरोबर देशाच्या
औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारं जे भांडवल आहे ते भांडवल उपलब्ध होण्यासाठी लोकांनी गुंतवणूक वाढवावी या दृष्टीनं रिझर्व्ह बँक हे चलनविषयक धोरण आखत असल्यामुळं देशाचा आर्थिक विकास होण्यामध्ये या चलनविषयक धोरणाची महत्त्वाची भूमिका आहे. आणि असं हे चलनविषयक धोरण बचत वाढीला आणि गुंतवणूक वाढीला पोषक अशा पद्धतीनं रिझर्व्ह बँकेनं तयार केलेलं असल्यामुळं आणि त्याची अंमलबजावणी केलेली असल्यामुळं या रिझर्व्ह बँकेच्या या चलनविषयक धोरणामुळं सातत्यानं देशातील लोकांच्या खर्चामध्ये कपात होत आहे. भाववाढ रोखल्यामुळं लोकांच्याकडचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न शिल्लक राहतं आणि त्या शिल्लक उत्पन्नातून बचत आणि बचतीतून गुंतवणूक ही जास्तीत जास्त वाढावी अशा प्रकारचं धोरण या रिझर्व्ह बँकेनं घेतल्यामुळं बचत वाढली, गुंतवणूक वाढली आणि आपोआपच त्यामुळं देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होण्याला मदत आपल्याला या रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरणामुळे झालेली दिसून येते. त्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला घेता येतो तो म्हणजे विनिमय दरात स्थिरता. आंतरराष्ट्रीय पातळीवर तुमच्या देशातला चलनाचा जो दर आहे त्या दरामध्ये जर सातत्यानं कमी जास्तपणा होत राहिला, अस्थिर राहिला भाव, तर त्या ठिकाणी त्याचे परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतात. विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे परकीय चलन लागतं ते परकीय चलन खरेदी करणं अवघड ठरतं. त्याचबरोबर देशातला दोन देशातल्या चलनाचा विनिमय दर जर स्थिर राहिला तर आपोआपच त्याचा उपयोग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल होण्यामध्ये होतो. लोकांच्यामध्ये विश्वासार्हता देशाच्या चलनाच्या संदर्भात निर्माण होते आणि त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठमोठे करार हे मोठ्या पद्धतीनं त्या ठिकाणी होत असतात आणि त्यातून आंतरराष्ट्रीय व्यापार फार मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्याचा फायदा विशेषतः देशाला जे परकीय चलन आवश्यक आहे ते परकीय चलन या आंतरराष्ट्रीय व्यापारातून विशेषतः निर्यात व्यापारातून उपलब्ध होत असल्यामुळं ह्या निर्यात व्यापाराच्या वृद्धीसाठी त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या वृद्धीसाठी तुमच्या देशातल्या चलनाचा जो दर आहे इतर देशांच्या चलनाशी तो दर म्हणजेच त्याला आपण विनिमय दर असं म्हणतो, हा विनिमय दर स्थिर राहणं आवश्यक आहे. आणि तो विनिमय दर कशा पद्धतीनं स्थिर राहील या दृष्टीनं रिझर्व्ह बँक सातत्यानं प्रयत्न करत असते. विशेषतः चलनविषयक धोरणामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये देशाची विश्वासार्हता आणि देशाच्या चलनाची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी ही रिझर्व्ह बँकेवर असते. आणि त्या दृष्टीनं रिझर्व्ह बँक आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्या देशाच्या चलनाचं मूल्य इतर देशाच्या चलनाच्या मूल्याशी हे स्थिर राहील या दृष्टीनं प्रयत्न करत असते आणि त्याचा परिणाम म्हणून देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होतो. कारण चलन दर स्थिर राहिला की आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात. लोकांच्या मनामध्ये आपल्या देशाच्या चलनाबद्दल एक विश्वास निर्माण होतो आणि त्या विश्वासाच्या आधारावर त्या ठिकाणी मोठमोठे आंतरराष्ट्रीय करार केले जाऊ शकतात आणि त्यातून देशाला आवश्यक असणारं जे परकीय चलन आहे ते परकीय चलन मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतं आणि त्यातून आर्थिक विकासाची वेगवेगळी कार्य मोठ्या प्रमाणात पार पाडता येत असतात. त्यानंतर रोजगार वाढ हे सुद्धा एक या चलनविषयक धोरणाचं महत्त्वाचं कार्य आहे असं आपल्याला म्हणता येईल किंवा महत्त्वाचा घटक साध्य आर्थिक विकासामध्ये या चलनविषयक धोरणानं केलेला आहे. कारण कुठल्याही देशाचा विकास व्हायचा असेल तर आर्थिक विकास होत असताना औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात व्हावा लागतो. औद्योगिक विकास होत असतानाच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्या लागतात. औद्योगिक विकास झाला तरच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. कारण जे मोठमोठे उद्योग आहेत त्यामध्ये लाखो कोटी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात आणि त्यामुळं औद्योगिक विकास वाढला तरच रोजगार वाढत असतो आणि हा रोजगार वाढ जास्त सातत्यानं व्हावी या दृष्टीनं रिझर्व्ह बँक पतचलनविषयक धोरणाच्या माध्यमातून आणि देशातील प्रत्येक क्षेत्राला आवश्यक असणारा पतपुरवठा योग्य प्रमाणात उपलब्ध होईल या दृष्टीनं हे चलनविषयक धोरण त्या ठिकाणी अवलंबत असते. परिणामी त्यातून रोजगार वाढ होतो. रोजगार वाढ झालं की उत्पन्न वाढ होते. उत्पन्न वाढ झाली की बाजारपेठेमध्ये वस्तू आणि सेवांना मागणी वाढते आणि वस्तू आणि सेवांना मागणी वाढली की परत औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी वाढतात. तर या पद्धतीनं देशामध्ये रोजगाराच्या संधी वाढून लोकांच्या हातामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न यावं आणि लोकांना
मोठ्या प्रमाणात रोजगार अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध व्हावा, छुपी बेकारी कमी व्हावी, अप्रत्यक्ष बेकारी कमी व्हावी, या दृष्टीनं रिझर्व्ह बँक सातत्यानं या चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्यामुळं सातत्यानं आपल्याला रोजगार वाढीचे अर्थव्यवस्थेतली स्थिती लक्षात येते आणि त्यामुळं आर्थिक विकास, सर्वसामान्य लोकांचा विकास या रोजगार वाढीमुळं आपल्याला साध्य झालेला दिसून येतो. त्यानंतर कार्यक्षमता विकास हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की चलनवाढीच्या दरावर नियंत्रण ठेवल्यामुळं पतनियंत्रणाच्या माध्यमातून असेल किंवा चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून असेल, रिझर्व्ह बँकेनं अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता वाढावी या दृष्टीनं अनेक निर्णय घेतलेले आपल्याला दिसून येतात. देशातला भाववाढीचा दर स्थिर असल्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर चलनाचा दर जास्तीत जास्त स्थिर ठेवायचा प्रयत्न रिझर्व्ह बँक करत असल्यामुळं एकूणच आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये जो व्यापार आहे त्या क्षेत्राची कार्यक्षमता वाढते. औद्योगिक क्षेत्राला सहाय्यभूत करणारं विकास धोरण किंवा चलन विषयक धोरण रिझर्व्ह बँक राबवत असल्यामुळं औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्षमता वाढते, उत्पन्न वाढतं, रोजगाराच्या संधी वाढतात. देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांच्या हातामध्ये पैसा येतो. पैसा आला की परत चलन वस्तू आणि सेवांची मागणी वाढते आणि त्यातून परत अर्थव्यवस्थेचा विस्तार किंवा औद्योगिक क्षेत्राचा विकास होत राहतो आणि त्या दृष्टीनं या सर्वच क्षेत्रामध्ये जी कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढावी, कार्यक्षमतेचा विकास व्हावा, अशा पद्धतीनं चलनविषयक धोरण रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी अवलंबत असल्यामुळं या रिझर्व्ह बँकेच्या या चलनविषयक धोरणामुळं कार्यक्षमतेचा विकास मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढ असेल, रोजगार वाढ असेल आणि उत्पादकतेचा वाढ आपल्याला झालेली दिसून येते. त्यानंतर पुढचा आर्थिक विकासातली भूमिका किंवा पतचलनविषयक धोरण आणि आर्थिक विकास या संदर्भात चर्चा करत असताना निर्यात वाढ हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे की देशाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये वस्तू आणि सेवांची जर आयात करायची असेल तर त्यासाठी आवश्यक असणारं परकीय चलन हे देशामध्ये निर्यात वाढीच्या माध्यमातून उपलब्ध होत असतं, निर्यातीच्या माध्यमातून उपलब्ध होत असतं. आपल्या देशातील वस्तू आणि सेवांची जास्तीत जास्त निर्यात परकीय देशांना व्हावी आणि त्यातून देशाला चांगलं राष्ट्रीय परकीय उत्पन्न मिळावं, परकीय चलन मिळावं, या दृष्टीनं या निर्यात वाढीला अनुकूल असं धोरण रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सातत्यानं राबवलं जातं आणि या चलनविषयक धोरणाचा परिणाम म्हणून सातत्यानं आपल्या देशाची निर्यात ही मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढत असलेली दिसून येते आणि निर्यात वाढल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये जो आपला व्यवहार तोल आहे तो व्यवहार तोल साधण्याचाच किंवा त्याच्यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न हा जास्तीत जास्त निर्यात वाढीच्या माध्यमातून होतो. कारण आपल्याकडं आयात मोठ्या प्रमाणात होते आणि आयात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं देशाला फार मोठ्या प्रमाणात परकीय चलनाची आवश्यकता असते आणि असं परकीय चलन हे निर्यातीच्या माध्यमातूनच उपलब्ध होत असल्यामुळं त्या ठिकाणी या निर्यात वाढीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणारं पतधोरण किंवा चलनविषयक धोरण हे रिझर्व्ह बँक राबवत असल्यामुळं आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळं मोठ्या प्रमाणात आपल्याकडं निर्यात वाढ होत असलेली दिसून येते आणि त्यातून आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना आपल्या देशात या चलनविषयक धोरणामुळं होत असलेली दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय स्थिरता, की देशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जर विकासाचं हे लक्षण असेल किंवा अर्थव्यवस्थेचा जर आर्थिक विकास होत असेल तर निश्चितपणे देशामध्ये आर्थिक स्थैर्याबरोबरच राजकीय स्थिरतासुद्धा निर्माण होते. कारण देशामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये जे अस्थिरता असेल तर त्याचे अनेक गंभीर परिणाम जसे इतर क्षेत्रामध्ये होतात तसं देशाच्या राजकीय स्थिरतेवर सुद्धा होतात आणि मग त्यामध्ये पक्षांतरं असतील, सरकार उलटवणं असेल, सरकारनं बनवणं असेल, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गती येत असते. जर देशामध्ये आर्थिक क्षेत्रामध्ये स्थिरता असेल, अर्थव्यवस्था जर योग्य पद्धतीनं वाढ होत असेल, आर्थिक विकास चांगल्या पद्धतीनं होत असेल तर निश्चितच त्याचा परिणाम म्हणून देशामध्ये राजकीय स्थिरतासुद्धा निर्माण होते आणि राजकीय स्थिरता निर्माण झाल्यामुळं परत एकदा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विकासाचं जे स्वप्न आहे किंवा विकासाची जी दिशा आहे ती दिशा प्रत्यक्षात गाठणं किंवा ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवणं हे राजकीय व्यवस्थेलाही शक्य होतं. कारण चांगलं धोरण राबवायचं असेल तर चांगलं धोरण राबवण्यासाठी देशामध्ये
राजकीय स्थिरता असणं आवश्यक आहे. राजकीयदृष्ट्या जर अस्थिर देश असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कडक धोरणं राबवता येत नाहीत, देशाच्या हिताची धोरणं राबवता येत नाहीत आणि त्यामुळं राजकीय अस्थिरतेचा परिणाम अर्थव्यवस्थेच्या विकासावर होत असतो, देशाच्या आर्थिक विकासावर होत असतो. चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून आर्थिक विकासाचं धोरण मोठ्या प्रमाणात राबवल्यामुळं देशामध्ये आपल्याला आर्थिक स्थिरतेबरोबरच राजकीय स्थिरतासुद्धा या चलनविषयक धोरणांच्या माध्यमातून आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. तर या पद्धतीनं या रिझर्व्ह बँकेनं जे आत्तापर्यंतचं आर्थिक धोरण राबवलेलं आहे त्या आर्थिक धोरणाचा परिणाम म्हणून देशामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास झालेला आहे आणि तो आर्थिक विकास होत असताना हे वेगवेगळे घटक या चलनविषयक धोरणाबरोबरच आपल्याला कारणीभूत असलेले दिसून येतात आणि त्या माध्यमातून हा आर्थिक विकास आपल्या देशात मोठ्या प्रमाणात साध्य करण्याचा प्रयत्न रिझर्व्ह बँक आपल्याला करत असलेली दिसून येते. तर या ठिकाणी आपण आजच्या लेक्चरपुरतं थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. या ठिकाणी आपला जो दुसरा टॉपिक होता रिझर्व्ह बँक, तर हा इथं संपतो. नेक्स्ट टॉपिक आपण पुढच्या लेक्चरपासून सुरू करूया. धन्यवाद.